उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला। आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता ही मुक्त करण्यात आली। दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। तर अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला। आताची मोठी बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला। आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आलेली आहे। दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालेला। आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता ही मुक्त करण्यात आलेली आहे। दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने हा निर्णय दिला। मात्र या सर्व घडामोडीवरती सुषमा अंधारे यांनी मात्र तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे, टीका केलेली आहे। पुन्हा एकदा महायुतीवरती, भाजपवरती असे काही त्यांनी उदाहरण देखील दिलेले आहेत। सुषमा अंधारे यांनी लोकशाही मराठीशी संवाद साधत असताना रवींद्र वायकर यांचा देखील दाखला दिला, त्यांचं उदाहरण दिलेलं आहे। कशा प्रकारे खटले हे भाजपमध्ये गेल्याच्या नंतर माफ केले जातात, अशा प्रकारचं प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी लोकशाही मराठीशी बोलताना दिली। कालच सन्माननीय अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज लगेचच सन्माननीय अजितदादांची आयकर विभागाने जप्त केलेली संपत्ती सही सलामत त्यांना परत केली। खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी दादांनी जो अत्यंत कष्टाने लढा दिला होता, त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झालेला आहे। हा लोकशाहीचा बळकटीकरणाचा, महाराष्ट्राच्या विकासाचा अत्यंत खडतर लढा याच्या आधीसुद्धा अगदी राहुल कनाल असतील, यशवंत जाधव असतील, रवींद्र वायकर साहेब असतील, भावना गवळी असतील, या काही चित्रविचित्र लोक आहेत, अशाही लोकांनी मोठ्या ताकदीने या सगळ्या शूरवीरांनी हा पराक्रम बजावला होता। त्या सगळ्या शूरवीरांचे खूप खूप अभिनंदन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।